बोला काळा घेता एक गोड दे रे मदत सुनीता, अगं हे सुनीता, अगं चाल ना लवकर, किती वेळ करतेस तू? सुनीता, काय ग या जमिनीमध्ये काहीच उगवत नाही आता, काहीच राहिलं नाही. तुम्ही नका काळजी करू हो, होईल सगळं ठीक. आपली मेहनत एक दिवस नक्की फळ देईल. तेच तर, त्याचीच वाट पाहतोय. चल ठीक आहे, चल लागू कामाला. जे होईल ते पाहिलं जाईल. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अहो आले. हा, हे घ्या पाणी. हो. पल्लाई बाबासाठी चहा ठेव बरं. हो आहे लगेच. सुनीता, 2 एकर जमीन तर आहे ग, पण एक थेंब पाणी नाही. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आपला घर खर्च काहीच भागत नाही बघ. मग आता काही सुचत नाही, आता काही सुचत नाही. अहो चिंता कसली करत आहे, मी आहे ना तुमच्या पाठीशी. आपण जेवढे वेळ तेवढे प्रयत्न करू, पण तुम्ही खचू नका. तुम्हा सगळ्यांची चिंता वाटते ग, पण शेतीसाठी घेतलेलं कर्ज सुद्धा फेडता आलेलं नाहीये. आणि पल्लवी सुद्धा लग्नाला आली. आता काही सुचत नाहीये बघ. अहो नका काळजी करू, दत्तप्रभू करेल सगळं ठीक. सुनीता,
शेती तर गेली का आता, दुसरं काहीतरी करायला पाहिजे. मी ठरवलंय कापसाचा धंदा करायचा, पण त्यासाठी पैसे नाही आहे का? तुम्ही सावकारला भेटून पहा ना, काय होते का ते. सुनीता, अगं आधीचेच पैसे द्यायचे राहिले आहे का? अहो, आपला धंदा चालू झाल्यावर देऊन टाक ना त्यांचे पूर्ण पैसे, ते पण व्याजासोबत. ठीक आहे, बघतो सकाळी जातो सावकाराकडे, घेतो अजून थोडेफार पैसे आणि चालू करतो धंदा सोयाबीन आणि कापसाचा. बाबा चहा. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. सुनीता, गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. अगं ए सुनीता, हो आले आले. अगं पटकन कर जा की. हा बोला ना, काय झालं. मी येतो म्हणलं सावकारला भेटून. हा हो ठीक आहे, जा, नका काळजी करू, होईल सगळं ठीक. ठीक आहे, जातो आणि लवकर परत येतो, नाहीतर सावकार घरी परत भेटणार नाही. हा हा ठीक आहे, जा. झालं का पैशाचं काम? मी काय म्हणते, झालं का म्हटलं पैशाचं काम? हो, झालं पैशाचं काम. बघ, तू उद्यापासून चालू करतो. तर अशा प्रकारे पोळमामांनी 2-3 दिवसांनी अडदची दुकान टाकली. भाव पटत नाही तुमचं ना तुमच्या. अहो ऐका ऐका, अहो माऊली ऐका, अहो 24 रुपये 50 पैसे लावतो. पण तो धंदा काही चालेना. कर्ज वाढत गेले, पण तो माणूस हताश नाही झाला. त्याने हिंमत नाही सोडली आणि त्यानंतर त्यांनी पानटपरी टाकली. त्या कामामध्ये पण त्यांना यश काही मिळेना. मग त्यांनी रसवंतीचा धंदा चालू केला.
सुचत नाहीये रे. रसवंतीचा धंदा सुद्धा काहीच चालत नाहीये. मला वाटते पुसतलाच जाऊन काहीतरी करावं लागेल. बघा बाबा तुमच्या मनानं, तुम्ही पुसदला बनायले तर ठीक आहे. मी पण जातो बाबा कामाला, गावातल्या मुलासोबत पुण्याला. ठीक आहे, उद्याच बघतो पुसतला काही करता येते का ते. बाबा तुम्ही नका काळजी करू, होईल सर्व नीट. तुम्ही आधी जेवण करून घ्या. घे तूही जेव. अरे घे ना, घे. अरे अरे बघा व्यापारी चाललाय. कापसाची जीन टाकायची विचार आहे वाटते याचा. अरे टपरी तुला लागला ना आता. करायची मालकाची पवळ मामा व्यवसायामध्ये सतत येणाऱ्या अपयशामुळे खचत तर होता, पण त्याला समाजसुद्धा खचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्या मनामध्ये एक एक विचार यायचे जायचे की काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घ्यावं. पण जेव्हा जेव्हा असा विचार त्यांच्या मनामध्ये यायचा तेव्हा तेव्हा त्यांच्या मुलींचा चेहरा, त्यांच्या मुलांचा चेहरा, त्यांच्या पत्नीचा निरागस हसता चेहरा त्यांच्या समोर यायचा आणि तो सगळं विसरून जायचा. मनात बेचैनी तर होती, पण मन परिवारासाठी व्याकुळ होता. काय करावे काही समजत नव्हते. त्यांनी मग सर्व दत्तप्रभूवर सोडून दिले. प्रकाश, अरे प्रकाश थांब. अरे प्रकाश, लोकांचा नको विचार करू. लोकांचं कामच आहे हसायचं. अरे तू घाबरू नको. तू काळजी करायची नसती. मी आहे तुझ्या पाठीमागं. हे घे थोडे पैसे राहू दे. नाही नाही अरे नाही, नाही, नाही. राहू द्या राहू दे थोडे पैसे राहू दे. मी देईन ना पैसे परत. पैसे तर मी घ्यायला जा, पण व्याजा सगळा आधी तू उभा राहा. चल. नंतर पोळमामांनी पुसद येथे चहाची कॅन्टीन टाकली. तिथे त्यांची राहण्याची खाण्याची काही सोय नव्हती. त्यांच्या शेजारच्या कॉम्प्लेक्समध्ये राहत असे आणि पुठ्ठ्यावर झोपत असे. असा त्यांचा रोजचा क्रम झाला होता.
नमस्कार. कधी टाकली कॅन्टीन? आजचा पहिला दिवस आहे आमचा. बरं बरं, आपल्याकडे दूध आहे का कंपनीच दाखवू का? नाही आम्हाला एवढंच दूध पुरतं. एक वेळेस पाहतं तरी कसं वाटते ते. बरं ठीक आहे, दाखवा. एक नंबर दूध आहे, 4.5 फॅटचं दूध आहे. लागत असेल तर ठेवा, नाही लागत असेल तर संध्याकाळी परत करा. अहो नाही नाही, राहू द्या अहो. अरे अहो, ठेवा ठेवा ठेवा. अहो चाललं नाही, तर पुरत पहा, नाही, मला तर पुरत नाही. संध्याकाळी वापस द्या. मी येतो संध्याकाळी. बरं ठीक आहे ठेवतो. ठीक आहे. आणि पैसे? संध्याकाळी येतो ना न्यायला. पवळ मामा रुग्णांना मोफत चहा दूध देत असे. गरम पाणी देणे, नाश्ता गरम करून देणे, अशा अनेक गरीब व गरजू रुग्णांना मदत करत असे. नाही, पैसे राहू द्या सर. बस तुमचा आशीर्वाद असू द्या. पैसे राहू द्या. माणुसकी अजून जिवंत आहे, कारण तुमच्यासारखे प्रेम देणारे आहे तिथे. पवळमामांनी कोरोना काळामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी न करता आपल्या सायकलवरून अडकलेल्या प्रवाशांना मोफत चहा दिला. कधी कधी जीवनात अशी वेळ येते जेव्हा मेहनत करूनही फळ मिळत नाही. कर्जाचा डोंगर वाढतो, हातात फक्त हताशपणा उरतो आणि वाटतं की आता सगळं संपलं आहे. पण खरं तर संपलेली नसते जगण्याची लढाई, संपलेला नसतो स्वतःवरचा विश्वास. जोडधंदा करा, छोटा व्यवसाय सुरू करा, संधी शोधा, संघर्ष करा आणि स्वतःला सिद्ध करा. नमस्कार. किती देऊ दूध आज? नमस्कार माऊली. 10 लिटर. बस होईल एवढ्यात आज? हो होईल ना. आणि दुपारून मला 70 लिटर लागेल. 70 लिटर, लक्षात ठेव. ठीक आहे, लागलं तर सांगा मला. दंडवत माऊली, दंडवत. ए चल रे, लवकर घ्या चहा घ्या माऊली. अरे हरकत नाही, ठीक आहे, राहू द्या. कपाचे पैसे देऊ नका. ए इंगळे, चल लवकर उचल रे, ते पटकन उचल. पायात बुडल कोणाच्या. चल लवकर घे. काका माझ्याकडे पैसे नाही हो. नाही आहे का?
बर ठीक आहे हरकत नाही. उद्या दे, उद्या आठवण दे, नक्की दे. हं? ठीक आहे. मी काही मोठं केलं नाही आणि काहीच वेगळं केलं नाही. मी फक्त समोरच्याला प्रेम दिलं, प्रेम, आणि तेच प्रेम मला परत मिळालं. त्याच प्रेमानं मला मोठं केलं. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. सुनीता, अगं हे सुनीता. अरे अहो, आज आमचं खऱ्या अर्थानं गर्वानं उभं असलेला माणूस घरी आला. बाबा, आमचं भाग्य आहे की आमचे बाबा चहा नाही तर प्रेम विकतात. बाबा लोक खूप तुमचं कौतुक करत आहेत. बाबा, आम्ही तुम्हाला पाहिलं खूप कष्ट करता वेळेस. माझं सगळं संपलं होतं का? मी तर सर्व दिशेने हार मानली होती, पण तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिलात. अहो, तुम्ही प्रेम दिले आणि तेच परत आले, म्हणून आपण आज उभे आहोत. बाबा, आजचा चहा आमच्याकडून हा. आणि त्यात साखर आम्ही टाकलीये, प्रेमाची साखर. आता मला काहीही नको. माझं सगळं आहे, सगळं तुमच्यात.